मॉकड्रिल झाले, किती वेळ मॉकड्रिल चाललं आणि काय सूचना देण्यात आलेल्या होत्या? आज सकाळी 10 वाजता सर्व विभागासोबत मीटिंग झाली होती. त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं की त्याशिवाय आणखी काही ठिकाणी आपण वाढून घेऊ. त्याच्यामध्ये दोघे महापालिकांचा समावेश करू आणि त्याच्यासोबत एक इंडस्ट्रियल एरियाचा पण आपण समावेश करू. त्याच्या अनुषंगाने आपण शहरी भाग, इंडस्ट्रियल एरिया, ग्रामीण भाग आणि एक छोटा टाउन असे 6 ठिकाणी आपण आज 4 वाजता मॉक ड्रिल सुरुवात केली. त्याच्यामध्ये सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट, त्याच्यामध्ये NDRF, महसूल विभाग, पोलीस विभाग, नगरपालिका विभाग, महापालिका, फायर ब्रिगेड डिपार्टमेंट, त्याच्यानंतर आरोग्य विभाग, काही कॅडेट्स, NCC, NSS, नरविभाग केंद्र, रेड क्रॉस आणि काही कॉलेजेसचे विद्यार्थी सर्वांचा समावेश होता. त्याच्यामध्ये आपण मॉक ड्रिल मध्ये सर्व गोष्टी समावेश केला. सुरुवातीला त्याच्यामध्ये सायरन वाजला, त्याच्यानंतर बॉम्ब जे आहे त्याची बॉम्ब सुद्धा आपण केला आणि त्याच्यानंतर काही लोक जे आहेत ते आत अडकले होते, काही लोक बाहेर आले. जे लोक आत अडकले होते त्या लोकांना बाहेर आणण्यासाठी NDRF आणि बाकी डिपार्टमेंटने समन्वयाने काम केलं. आरोग्य विभाग, फायर ब्रिगेडने त्याचं काम केलं आणि त्याचा आपण रिस्पॉन्स टाइम बघितला की किती वेळ ते काम करते. ते सर्व विभागाचा जो रिस्पॉन्स टाइम होता ते योग्य पद्धतीने जेवढा असला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्स दिला आणि हा जवळपास 25 मिनिटांमध्ये संपूर्ण प्रक्रिया जी ते संपवली आहे. सर, जिल्ह्यात किती ठिकाणी हा सगळा मॉकड्रिल झालाय? तुम्हाला रिपोर्ट कुठून आला? हा 6 ठिकाणी आपण केला आहे. त्याच्यामध्ये जसं की मी सांगितलं की पुणे काउन्सिल ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत त्या ठिकाणी केला आहे. त्याच्याशिवाय पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका या दोघेही प्रशासकीय बिल्डिंग मध्ये सुद्धा हा झालेला आहे. त्याच्याशिवाय वनाजमध्ये वनाज इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी केला आहे. त्याच्यानंतर मुळशी पंचायत समिती त्या ठिकाणी आपण केला आहे. मुळशी पंचायत समितीमध्ये त्या भागाचे काही ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, तिथले ग्रामसेवक ते त्या ठिकाणी होते. कारण काही गावामध्ये सुद्धा याच्याबद्दल जनजागृती अवेअरनेस झाली पाहिजे आणि एक तलेगावची नगर परिषद मध्ये ड्रिल झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने सर्व विभागाने एक रिस्पॉन्स दिला. याच्यामध्ये स्पेशली मी धन्यवाद देऊ इच्छितो सर्व विभागाचा, ज्याने कोऑर्डिनेशन चांगल्या पद्धतीने केलं आणि आपण खूप कमी वेळ दिला. आमच्या कालपासूनच नियोजन होता की आम्ही 6 ठिकाणी करणार आहोत, पण आम्ही टॅक्टिकली ते 3 ठिकाणी आज सकाळी सांगितले, जेणेकरून आपल्याला बघायचं होतं की जर आपण कमी वेळ दिले तरी सुद्धा सर्व डिपार्टमेंटची तयारी असेल का. तर त्या डिपार्टमेंटची तयारी होती. इमिडिएटली फायर ब्रिगेड डिपार्टमेंट असेल, आरोग्य डिपार्टमेंट असेल, तर सर्व लोकांनी 3-4 तासामध्ये तयारी केली. सर्व व्हॉलंटियर्सही पोहोचले आणि आपलं जे मॉक ड्रिल आहे ज्याचं नाम आहे ऑपरेशन अभ्यास, त्या ऑपरेशन अभ्यास आपण सफलतापूर्वक आपल्या जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी राबवलं. जर आपण 76 ठिकाणची नावं दिली होती, आपण 76 स्पॉट दिले होते, त्या ठिकाणी उद्यापासून काय होणार सायरन्स वाजणार आहे का? आपला जे आपण सांगितलं होतं त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की आपले पुण्यामध्ये 75 ठिकाणी आपले सायरन्स आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण मॉक ड्रिल करणार नाही. मॉक ड्रिल आपल्या काही ठराविक ठिकाणी करणार आहोत. ते 6 ठिकाणी आपण आज मॉक ड्रिल केली. पुढच्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने शासनाचे निर्देश येतील त्या पद्धतीने आपण जे सांगितलं की आणखी काही ठिकाणी करायचं तर आपण पुढच्या कालामध्ये आणखी काही ठिकाणी ते मॉक ड्रिल करत राहू. त्याच्यानुसार जे काही माहिती येतील त्या आपण माध्यमातून प्रत्येक माणसापर्यंत पाहतो. मात्र पुण्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ब्लॅकआउट बद्दल अजून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याचा आपल्याला दिशानिर्देश नाही. ठीक आहे, धन्यवाद.